नमस्कार मंडळी. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी घरोघरी सुरू झालेली आहे. प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगळं काही ना काही प्रसाद बनवतच असतात. तर मी आज तळणीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पाला मोदक बनवून नैवेद्य दाखवला जातो. तर तळणीचे मोदक खूपच सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवले आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात. तर तळणीचे मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला आपण सारण बनवूया. सारण बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम केली आहे. एक मोठा चमचा तूप घालायचं, एक चमचा खसखस घालायची. खसखस फक्त अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायची. यानंतर 1 वाटी सुकं खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. यानंतर पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ मी किसून घेतलेला आहे. तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी देखील चालू शकते. इथे मी डेसिकेटेड म्हणजे सुकं खोबरं यासाठी घेतलं आहे कारण हे तळणीचे मोदक तुम्ही 8 ते 10 दिवस असेच बाहेर ठेवले तरी व्यवस्थित राहतात, खराब होत नाही. आणि ओला नारळ जर तुम्ही वापरला तर ते मोदक जे आहेत ते जास्त दिवस टिकत नाहीत. तर आता गूळ आणि खोबरं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गॅस मी स्लो ठेवलेला आहे. अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ नेहमी घालावं, चव चांगली येते यामुळे. आता इथे मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. गूळ घातला आहे यामुळे यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं. यामुळे मोदकाला सुगंध आणि चव भन्नाट येते. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सारण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. या सारणात जर तुम्ही मोदक बनवले तर अजिबात खराब होत नाहीत. आता मोदकाची पारी बनवूया. यासाठी 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. मैद्याचे मोदक तुम्ही कधी ट्राय केले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 2 मोठे चमचे साजूक तूप गरम करून कडकडीत मोहन घातलेलं आहे. यामुळे मोदक आपले तळणीचे एकदम खुसखुशीत होतात. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता. मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता. पण मैद्याचं पीठ घातल्यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस टिकतात. हे बघा असं मळून चांगलं घ्यायचं आहे पीठ. जसं आपण पीठ मळतो चपाती करण्यासाठी त्याप्रमाणे चांगलं पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त कडक मळायचं नाही किंवा जास्त नरमही नाही, थोडंसं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. कारण आपण रवा घातलेला आहे. थोडं 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं कारण रवा नंतर फुलून येतो. तर 15 ते 20 मिनटं मी हे पीठ असंच ठेवलं होतं. तर तुम्ही पाहू शकता आता थोडंसं हे घट्ट झालेलं आहे. रवा चांगला फुललेला आहे. तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल हे पीठ तर तुम्ही थोडा पाण्याचा हात किंवा तुपाचा हात लावून छान मळून घ्यायचं. जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हे पहा पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे. रवा छान फुलून आलेला आहे. आता याचे थोडे छोटे छोटे गोळे घ्यायचे म्हणजे लहान लहान उंडे बनवायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला मोदक किती मोठ्या प्रमाणात आकारात बनवायचे त्या आकारामध्ये हे गोळे एकदम तयार करून घ्यायचे म्हणजे मोदक बनवणे सोपे जाते. आता हे गोळे म्हणजे उंडे सुकू नये यासाठी एखादा रुमाल चांगला ओला करून घ्यायचा आणि त्यावर ठेवून द्यायचं आहे. सारण आपलं तयार आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर एक पिठाचा गोळा म्हणजेच उंडा घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा. याची पारी जी आहे ती थोडीशी पातळच बनवायची, जास्त जाड बनवायची नाही म्हणजे मोदक आहेत ते चांगले कुरकुरीत क्रिस्पी होतात. तुम्हाला मोदकाची साईज जर मोठी हवी असेल तर पारी मोठी बनवा, लहान हवी असेल तर लहान बनवा. तर हे बघा मी अशी पुरीसारखी लाटतो तशी पारी बनवून घेतलेली आहे. यानंतर 1 चमचा सारण यामध्ये घालायचं. त्यानंतर याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे. याच्या कळ्या अशा हातानेच बनवून घ्यायच्या. त्यानंतर सावकाश हळूवारपणे याला वरून प्रेस देऊन या कडा बंद करून घ्यायच्या. तुम्ही हा मोदक साच्यामध्ये देखील बनवू शकता पण अशा पद्धतीने बनवा, झटपट बनतो. नवशिखे देखील अशा पद्धतीने बनवू शकतात.
मस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे। शेप द्यायचा आहे व्यवस्थित मोदकाचा। आपण साच्यामध्ये बनवतो त्यापेक्षाही मस्त अगदी झटपट अगदी 5 मिनिटात मोदक बनवून तयार झालेला आहे। पहा किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत। अशा पद्धतीनेच अजून एक तुम्हाला मोदक मी बनवून दाखवते। पहा काय मोदकाला सुंदर आकार आलेला आहे, कळ्या देखील मस्त आलेल्या आहेत। नवशिके असाल तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवला तर झटपट बनवू शकता। सारख्याच पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे। चमचाभर यामध्ये सारण भरायचं। त्यानंतर बोटाच्या साहाय्याने याच्या कड्या अशा पद्धतीने बंद करत जायचं। एक प्रकारे वाटीचा आकार द्यायचा आहे। सगळ्या कडा व्यवस्थित दाबून बंद करायच्या म्हणजे याला कळ्या छान येतात। हे बघा अशा प्रकारे। यानंतर एकसारख्या या कळ्या अशा पकडायच्या आहेत आणि सावकाश दाब देत या वरच्या कडा बंद करायच्या आणि याला मोदकाचा शेप द्यायचा। तर हे बघा आहे का नाही सोपी पद्धत। अशा पद्धतीने मंडळी एकदा मोदक नक्की ट्राय करून बघा। साच्यापेक्षा खूपच झटपट हे मोदक बनतात। तर सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत। इतक्या सारणात आणि इतक्या पिठामध्ये आपले 11 मोदक बरोबर तयार झालेले आहेत। तर आता हे मोदक तुम्ही वाफवून सुद्धा खाऊ शकता, पण मी हे उकडून न करता तळणीचे मोदक बनवणार आहे। तर इथे मी तेल चांगलं आधी गरम केलेलं आहे। लक्षात असू द्या तेल चांगलं कडकडीत गरम करायचं। त्यानंतर लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे। यानंतर एकसारखं असं हलवत राहायचं आहे। तुम्ही मोदक पाहिले असाल मोदकावर बबल्स येतात, पापुद्रे येतात, तर अशा पद्धतीने तुम्ही एकसारखे हलवत राहिलात मोदक तर यावर अजिबात पापुद्रे येणार नाहीत आणि अशा प्रकारे मिक्स करत फ्राय करत राहिल्यामुळे एकसारखा याला कलर होतो। कुठेही डार्क किंवा कुठेही लाईट असा कलर येत नाही, तर मोदकाला एकसारखा कलर येतो। मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही माझी रेसिपी ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून पाहताय हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल आणि मलाही कळेल की माझी रेसिपी कोणत्या शहरात कोणत्या देशापर्यंत पोहोचलेली आहे। तर हे बघा एकसारखं अशा पद्धतीने मिक्स केलेले आहे। कलर देखील एकसारखा आलेला आहे, कुठे लाईट कुठे डार्क असा आलेला नाही। यावर अजिबात पापुद्रे आलेले नाहीत। हे बघा तुम्ही पाहू शकता। अशाच पद्धतीने बाकीचे मोदक देखील तळून घ्यायचे। मोदक तेलामध्ये सोडताना जितके मावतील तितकेच घालायचे, जास्त घालायचे नाहीत। तर मंडळी सगळे मोदक आपले तळून तयार झालेले आहेत। पहा एकसारखा सुंदर कलर आलेला आहे। मोदकाला अजिबात पापुद्रे आलेले नाहीत। अशा प्रकारे तळणीचे मोदक मंडळी तुम्ही जर बनवले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळा प्रसाद घरोघरी बनवलाच जातो, तर हा प्रसाद एकदा तळणीचे मोदक ते सुद्धा मैद्याचे एकदा नक्की ट्राय करून बघा। हे मोदक 15 ते 20 दिवस आरामात बाहेर टिकतात, फ्रीजच्या शिवाय बाहेर टिकतात, खराब होत नाहीत। शिवाय आपण यामध्ये सुकं खोबरं किसलेलं वापरलेलं आहे, ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला नाही। यामुळे 15 ते 20 दिवस हे मोदक आरामात टिकतात, खराब होत नाहीत। हे तळणीचे मोदक खूपच खुसखुशीत होतात, दिसायला देखील बघा किती मस्त झालेले आहेत। कलर एकसारखा आलेला आहे, तर मंडळी नक्की ट्राय करून बघा। तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत। धन्यवाद।